कुठल्याही धर्माने न्यायालयाची अवमानना करता कामा नये। कुठल्याही तथाकथित खोट्या धर्माने पोलिसांचा मान राखला पाहिजे। शस्त्राची धमकी देता कामा नये। अशा लहान लहान मागण्या आमच्या आपण मराठी माणसाला लढा देत आहोत। महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि कुठेही मराठी खाद्य संस्कृतीला मराठी लोकांना इजा पोचणार नाही। मराठी प्रशासनाच्या विरोधात कोणी काम करणार नाही। धार्मिक मुद्दा नाहीये, वारंवार सांगितलं जातंय, मात्र तरीही कशा पद्धतीने आपण बघतोय पोलीस कारवाई करतायत। काही मोजकेच अशा पद्धतीचे मराठी लोक इथे दाखल झालेले आहेत, मात्र तरीही त्यांना ताब्यात घेण्याचं काम केलं जातंय। महाराष्ट्रामध्ये जैन समुदाय 2000 वर्षापेक्षा अधिक काळापासून आहे आणि त्याने कधीही अतिरेक केलेला नाहीये। आता हे जे तथाकथित जे नवीन जैन इथे आलेले आहेत, विशेषतः गुजरात आणि राजस्थानमधून आलेले आहेत, त्या लोकांनी एवढा अतिरेक चाललेला आहे धर्माच्या नावाने, धार्मिकतेच्या नावाने, की कुठेतरी याला थांबवणं गरजेचं आहे। केवळ भांडवलशाही, कुठेतरी धार्मिक अतिरेक त्यांनी आमची मराठी संस्कृती खराब करायला घेतलेली आहे। कुठेतरी मराठी संस्कृतीला नख लावण्याचा प्रयत्न करतायत। न्यायपालिका, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन हे आमचे 3 चांगले स्तंभ आहेत। या स्तंभाला जर नख लावलं तर हा 4था स्तंभ जो आहे पत्रकाराचा स्तंभ आहे, याने याची दखल घेतली पाहिजे आणि कुठेतरी या अतिरेकी धर्मियांना थांबवलं पाहिजे। याच्याकरता महाराष्ट्रातल्या पूर्ण प्रशासनाने दखल घ्यावी, याच्याकरता हे आजचं निवेदन आहे। आणि आम्ही इथले जे 2 फाईचे पोलीस उपायुक्त आहेत त्यांना भेटून हे निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे। हा फक्त निवेदनाचा दिवस आहे, अजून आमचा हा मोर्चा नाहीये। जर या निवेदनानुसार जर कारवाई नाही झाली तर मग आम्हाला महामोर्चा काढावा लागेल। आजही न्यायालयाची अवमानना होत आहे। न्यायालयाने सांगितल्यानंतर हे दाणे टाकणं बंद झालेलं नाहीये, फक्त या चौकापुरतं ताडपत्रे आच्छादित केलेली आहे, पण आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंग मध्ये दाणे टाकून कबुतरांना गोळा केलं जात आहे आणि या कबुतरांमुळे आसपासच्या पूर्ण मानव जमातीला धोका निर्माण झालेला आहे। सर्वांना न्यूमोनियासारखे आजार होऊ लागलेले आहेत या कबुतराच्या विष्ठेने आणि त्याच्या लहान लहान पंखांमुळे। दरम्यान काही वेळापूर्वी माध्यमांशी सुद्धा पोलिसांनी हुज्जत घातली। पोलिसांना माध्यमांनी ज्यावेळेला जाब विचारला की ज्यावेळेला जैनांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला पोलिसांची भूमिका वेगळी होती आणि आता मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनात मात्र भूमिका वेगळी आहे। त्यावर नेमकी त्यावेळेला काय परिस्थिती झाली होती आपण पाहूयात। कोणाचा दबाव होता सर 6 ऑगस्टला? अरे राज्य कोणाचा दबाव होता तुमच्यावर? तुम्ही सर मीडियाला तुमच्यावर दबाव कोणाचा होता? आपण हे दृश्य पाहतोय 6 तारखेला ज्यावेळेला 6 ऑगस्टला आंदोलन झालं होतं, जैन समाजानं आंदोलन केलं होतं। मोठ्या संख्येनं जैन समाज या आंदोलनात उतरला होता। जैन समाजाचे कार्यकर्ते त्याचबरोबर धर्मगुरू सुद्धा या आंदोलनात उतरले होते। त्यावेळेला पोलिसांनी आज जी भूमिका घेतली तशी भूमिका घेतली नव्हती, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या मराठी एकीकरण समितीच्या सांगा ना। अरे शांत करू नका, लोटाला ती करू साईडला माहिती नसेल
6 ऑगस्टला मीडिया आहे म्हणून माहित नसेल. दबाव होता. काय करायचं असते बा. थोडा आम्हाला रिपोर्टिंग केली जात नाहीये.